बाजूला एकदम खेळून उभे असतील ते मात्र तेजस मोरे. ह्या व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलावं, सुंदर व्यक्तिमत्व. दुसरा चेंडू, यावेळेस मात्र सुंदर चेंडू, त्यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय चेतन आरेकर यांच्या फळीतनं. पहिला चेंडू थोडा टप्प्याचा आणि त्या चेंडूला मात्र सरळ धाडला आहे तो 30 इनफिल्डच्या डोक्यावरून. 4 धावेसाठी धावसंख्या 4 पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 4-2 चेंडूच्या उत्तरार्ध. नक्कीच सुंदर हेही पाहायला मिळते. चेतन आरेकर हा देखील एक आक्रमक खेळाडू आहे. मला वाटतं तर नक्कीच हाच तो फलंदाज ज्याने गेल्या वर्षी मात्र 50 धावांची खेळी केली होती. चेतन आरेकर नावाचा वादळ या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. एक मोठी खेळी ह्यांच्या फळीतनं पाहायला मिळते. 50 धावा ह्या खेळाडूने मात्र गेल्या वर्षीच्या पर्वात केले होते. पुन्हा पाहूया राधे. राधे यांचा तिसरा चेंडू सामना करेल तो मात्र चेतन आरेकर. राधे यावेळेस मात्र चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय चेतन आरेकर यांच्याकडे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, फील्ड करतोय, मात्र 2 धावा सहजरित्या प्राप्त होणार आहेत. वरच्या क्षेत्ररक्षक मात्र पॉइंटच्या दिशेने येऊन चेंडू अडवला जातोय. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा चेतन यांच्या फळीतनं 3 चेंडूच्या उत्तरार्ध 6 धावा जमवतोय. पाहूया पुनश्चा. यावेळेस मात्र पुनश्चा चांगला चेंडू आहे का? नक्कीच यावेळेस मात्र बीट केलाय फलंदाजाला. कुठलाही संधी देत नाहीये फलंदाजाला. चौथ्या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. 4 चेंडूच्या उत्तरार्ध 8 धावा झालेल्या आहेत. त्या मात्र 6 धावा 6 धावा झालेल्या आहेत डी पिझ्झा संघाच्या. पुनश्चा चांगला फटका, यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय. कुठलीही संधी क्षेत्ररक्षकाला येणार नाही. क्षेत्ररक्षक फक्त बनून बसणार आहे. चेंडू जातोय धन 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 करत चौकार. 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली 10 धावा. तर मात्र शेवटचा चेंडू राधे यांच्या षटकातील. राधे एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतो. उनबाट संघाकडनं नेहमीच आपली प्रतिभा दाखवत असतो. आज मात्र दांडी उच्छेडी उनबाट या प्रीमियर लीगला मात्र आपली प्रतिभा दाखवावी लागेल. एका बाजूला स्लिप मध्ये चिन्मय दवणे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस पुनश्चा ऑप्टिकला ठेवलेला चेंडू, क्षेत्रक फलंदाजाला काही समजले नाही. यावेळेस मात्र पुनश्चा निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. हे मात्र राधे या गोलंदाजाला धावसंख्या 1 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या झाली ती 10 धावा. जाऊया छोटूशा सुमधूर संगीताकडे. देऊया साईप्रीत डीजेला संधी. डीजे हॅलो. यस, थँक्यू डीजे. तर साईप्रीत डीजे हा आपण मात्र पाहिला होता या ठिकाणी. आणि आता मात्र गोलंदाजासाठी नक्कीच पाचारण केलं जात आहे. ते मात्र धीरज तांबोरे स्वतः कर्णधार या ठिकाणी पाहायला यावेळेस पुन्हा पाहूया धीरज मोरे. समोर आहे तो मात्र योगेश नाईक यांचा चांगला फटका. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूला नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावला जातो. 4 धावेसाठी धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 14. आणि नक्कीच T20 वर्ल्ड कप जो मात्र चालू आहे या ठिकाणी. सुपर ओव्हर झाली होती. सुपर ओव्हर मध्ये 17 धावांचं आव्हान होतं. आणि त्यावेळेस मात्र पुनश्चा 1 बॉल 7 धावा असताना मात्र साऊथ आफ्रिकेने पुनश्चा षटकार ठोकून यावेळेस मात्र टाइम मध्ये सामना सोडलेला आहे. बघा पुनश्चा काय होते त्या ठिकाणी. पुनश्चा धीरज यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो मात्र योगेश नाईक. यावेळेस मात्र थोडसा आखून टप्प्यात चेंडू भिरकावला जातो. राधे चेंडू खाली तर यावेळेस मात्र नक्कीच चेंडू जाणार आहे तो मात्र राधेच्या मस्तकाला. चौकारासाठी 4 धावा. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळतात. योगेश नाईक या फलंदाजाकडनं डीजे.
T20 वर्ल्ड कप मध्ये मात्र एक यावेळेस मात्र घमासान पाहायला मिळालेला आहे. चेंडू आणि यावेळेस मात्र पुनश्च धीरज तिसरा चेंडू चौकार येतोय का पुनश्च हॅट्रिक चौकारासाठी खेळत असताना योगेश नाईक यांचा चांगला फटका राधे चेंडू खाली तो चांगला फील्ड करतोय मात्र 2 धावा थोडस फंबल आणि फलंदाज मात्र चुकणार नाही 2 धावा परिपूर्ण केल्या जातात धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावसंख्या झाली ती मात्र 20 कुठेतरी 3 चेंडू महाग ठरतायत धीरज मोरे एक प्रतिभाशाली गोलंदाज पाहायला मिळतो नेहमीच उनबाट या संघाकडनं आज मात्र अक्षुब्ध 11 या संघाकडनं कर्णधार पद स्वीकारलेला धीरज मोरे पुन्हा पाहूया योगेश नाईक यावेळेस पुन्हा प्रहार केला जातो राधे चेंडू खाली पाहूया काही करता येणार नाहीये चेंडू मात्र आउटपिन टोपची पाठ आहे फास्ट आहे चेंडू बाउन्स केल्यानंतर मात्र मस्त गलत दस्तक देत पुनश्च चौकारासाठी 4 धावा डी से 2 वेळा यस सर थँक्यू डीजे आणि आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी यावेळेस माझा दुसऱ्यांदा टाय ब्रेक होतोय अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका या सामन्यामध्ये यावेळेस मात्र 3 चौकार ठोकून काढले ते योगेश नाईक या फलंदाजाने ज्यावेळेस मात्र मैदान आपण पाहिलं आहे तो आउटफील्ड थोडासा फास्ट आहे आणि राधे हे मात्र क्रीजवर राहून त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र बॅटची कट घेऊन राकेश मोरे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतो लेजेंडरी खेळाडू पाहायला मिळतो या ठिकाणी शुभ्य या संघाकडनं तर लेजेंडरी 2 खेळाडू महेश मेहर एका साईडला असतील एका साईडला राकेश राकेश राऊत माफ करा यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता चेतन आर्रेकर यांना चेंडू काही समजला नव्हता निर्धाव चेंडू टाकण्यात पुन्हा यश प्राप्त होते तीन त्यांना 2 षटकाच्या उत्तराचा धावसंख्या झाली ती मात्र 25 धावा 12.5च्या सरासरीने मात्र आता खेळतोय तो मात्र डी पिझ्झा संघ पाहूया छोटूशा सुमधुरी संगीत का पाहूया ऐकूया युपीए पर्व दुसरे डी जे धावा T20 वर्ल्ड कप जो मात्र भारतात चालू आहे पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय स्टफ नावाचा फलंदाज साऊथ आफ्रिकेकडनं तर वळूया पुनश्च आपण आपल्या सामन्याकडे यावेळेस मात्र पुनश्च गोलंदाजीचा भार स्वीकारला जाईल तो मात्र राधे या गोलंदाजाकडनं उनबाट नक्कीच यावेळेस मात्र पुनश्च राधे गोलंदाजी भार सांभाळतोय पाहूया राधे कशा प्रकारे गोलंदाजी करणार यावेळेस मात्र शतरक्षक सजवलं जाते स्लीप मध्ये महेश धनु पाहायला मिळतोय आपल्याला राधे राधे यांचा पहिला चेंडू यावेळेस चांगला चेंडू तेवढा चांगला प्रहार योगेश नाईक यांच्याकडे पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे काही घडणार नाहीये सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता हार्दिक आणि हार्दिकने कुठली चूक केली नाहीये त्याचा मात्र खाम याचा भुगतान करावं लागतं ते मात्र डी पिझ्झा संघाला योगेश नाईकच्या रूपात गडी बाद होतोय त्याची जागा सांभाळण्यासाठी येतो तो मात्र कल्पेश ठाकूर नावाचा ब्रँडेड खेळाडू जाऊया छोटूशा सुमधुर संगीताकडे डी जे
राधे राधे यांच्या चेंडूवरती मात्र चौकार आला होता कल्पेश ठाकूर यांच्या फळीतनं. यावेळेस मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला का राधे यांचा. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली यष्टीरक्षण या ठिकाणी करायला 22च्या रूपात या ठिकाणी एक धाव मिळते. नक्कीच सुंदर चेंडू पाहायला मिळाला राधे यांचा. त्याच पाहायला मात्र फलंदाज थोडासा आक्रमक आहे. ऑप्टम यॉर्कर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, तो मात्र राधे यांच्याकडनं. पुनश्च राधे तू चेतन आर्रेकर पाहूया. टप्प्याचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि फडी यांचा काही संपर्क होत नाही. यावेळेस मात्र पंच चेंडू वाट दर्शवला जातोय. तुमच्याकडे मात्र रिव्ह्यू बाकी असणार आहे. यावेळेस मात्र रिव्ह्यू ची मागणी या ठिकाणी केलेली आहे. पाहूया यावेळेस काय घडतंय या ठिकाणी. यस, यावेळेस मात्र ऑनफिल्ड डिसिजन येणार आहे. वाईट चेंडू यावेळेस मात्र सेकंड लाईनच्या देखील बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच पंच मात्र या ठिकाणी सुंदर पंचगिरी पाहायला मिळते. रिव्ह्यू मात्र तुमचे संपलेले आहेत, यानंतर मात्र तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. नक्कीच सेकंड पॉपिंग क्रीजच्या देखील बाहेर जाणारा हा चेंडू होता. राधे यांचा चेंडू मात्र वाईट पाहायला मिळाला. पुनश्च पाहूया. राधे राधे तू चेतन आर्रेकर नक्कीच चांगली गोलंदाजी करता करता यावेळेस मात्र पुनश्च आखूड टप्प्याचा चेंडू आणि तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. चेतन आर्रेकर यांच्या फळीत तो चौकार. 4 धावा, धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या झाली ती नो चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा नो चेंडूचा आलेला आहे. धावसंख्या झाली ती 36. यावेळेस मात्र पॅनलाइज केला जातोय. नो चेंडू या ठिकाणी घोषित केला जातो पंच. तर मात्र पाहूया पुनश्च नो चेंडू. फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. राधे यांचा फ्री हिटचा चेंडू. चेतन आर्रेकर पाहूया कशा प्रकारे समाचार घेतो. सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय राधे यांचा. यावेळेस मात्र नो चेंडू होता, त्यावेळेस मात्र सुंदर चेंडू. यावेळेस मात्र चांगली फेकी केली जाते, मात्र 2 धावांपासून वंचित ठेवता येणार नाहीये. या ठिकाणी धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली ती डी पिझ्झा संघाची 38. 4 चेंडू मात्र राधे यांच्या या षटकातले टाकून झालेले आहेत. पाहूया 5वा चेंडू घेऊन पुनश्च. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, तेव्हा चांगला फटका पाहायला मिळाला. चेतन आर्रेकर यांच्या फळीतनं पाहिला की थोडासा यष्टी उडवणारा चेंडू होता. थोडीशी फक्त बॅटचा ब्लेड खोलला आणि चेंडू जातोय तो सरळ रेषे बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 44. अजूनही तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असताना धावसंख्या झाली ती 44. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते का राधे यांची. मात्र पाहूया पुनश्च राधे यांचा शेवटचा चेंडू. चांगला समाचार घेतला जातोय चेतन आर्रेकर या फलंदाजाकडनं. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. पुनश्च राधे यांना निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश प्राप्त होते. 3 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या झाली आहे मात्र डीप पिझ्झा संघाची 44 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. जाऊया आपण थोडस ब्रिंग कडे येऊया साहेब डीजेकडे. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मांडी प्रीमियर लीग दुसरे डी
नक्कीच या ठिकाणी मात्र अक्षोभ्यकडनं गोलंदाज पाहायला होतं बबली. यावेळेस मात्र फटका खेळला जातोय का, मात्र चांगला चेंडू टाकला जातोय. बबली या नावाने जास्तीत जास्त पसंती ती मिळाली या गोलंदाजाला. हार्दिक नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया, पहिला चेंडू तर सुंदर टाकला होता. कल्पेश ठाकूर यांना जखडून ठेवलं होतं. कुठली संधी दिली नव्हती कल्पेश ठाकूर यांना. दुसरा चेंडू हार्दिक यांचा. यावेळी देखील चांगला चेंडू पाहूया. फटका चांगला आहे, मात्र हवेच्या वेगाने हा चेंडू मात्र जाणार आहे सी ना रेषेबाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या झाली आहे ती मात्र 50 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना 50 धावांची मजल मारली आहे ती मात्र डीपीचा संघाने. हार्दिक नक्कीच पाहूया, दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार पाहायला मिळाला कल्पेश ठाकूर यांच्या फळीतनं. तिसरा चेंडू यावेळेस देखील थोडशा दुःख फिरवली होती चेंडूवर, त्यांनी तेवढा सुंदर चेंडू पाहायला मिळाला हार्दिक यांच्याकडनं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 51 चेंडू. चौथं षटक मार्गस्थ असताना डी पिझ्झा संघाचे 2 फलंदाज मात्र वादळासारखी फलंदाजी करतायत मैदानात. या ठिकाणी पुनश्च पाहूया, चेतन जो ओपनिंग फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज, अजूनही सलामीला फलंदाजी करतोय. पुनश्च हार्दिक यांचा यावेळेस सुंदर चेंडू, स्लोवर पद्धतीने सोडलेला चेंडू. फलंदाज चेतन आरेकर यांना काही समजलं नाही. दरम्यान निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. धावसंख्या थांबून आहे ती मात्र 51 धावांवर. 51 धावांवरती. नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल जर का तुम्हाला मॅच मध्ये थांबायचं असेल. चौथं षटक मार्गस्थ आहे. 6 षटकांचे सामने आहेत. त्याप्रमाणे 51 धावा, कुठेतरी मोठी धावसंख्या जमवली आहे डीप पिझ्झा संघाने. पुनश्च स्लोवर पद्धतीने सोडलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक ते या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाही का, आणि नक्कीच या ठिकाणी झेल पकडला. या ठिकाणी मला वाटतं डिसिजन पेंडिंग आहे पंच यांच्याकडनं. यावेळेस मात्र झेल सुंदर पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता राधे यांच्याकडनं. मात्र फील्ड पंच या ठिकाणी थोडस डिसिजन घेत आहेत. काय घडलंय काय नाही घडलंय हे पाहतात या ठिकाणी. यावेळेस मात्र
नॉर्मल दाखवायचं हा टाकला फुलटोस टाकला त्याच्याकडे बॉल आला सो नॉर्मल ठेव नॉर्मल ठेव हा घेतला कॅच पण अजून खालीच पडणार कॅच थोडी बघ धावतोय रनआउट बघ रनआउट पण तो कॅप्टन असेल त्यांचा विचार तो इकडे पोहोचला होता इथे पोहोचला नाही नाही बाहेर ते सोडून हा इथे आला तो तेच आहे कल्पेश जाऊ कल्पेश जाऊ कल्पेश जाऊ नंबर लागतं. यावेळेस मात्र डिसिजन आमच्या मैदानात जात आहे. पाहूया डिसिजन पंचांकडनं येईलच. तोवर धावसंख्या झाली ती चौथं षटक मार्गस्थ असताना डी पिझ्झा संघाची 51 धावा. यावेळेस मात्र कल्पेश झेल मात्र बाद न होता यावेळेस मात्र धावचीतच्या रूपात कल्पेश बाद झालाय. कारण ऑनफिल्ड पंचने कॅच घेताना मात्र डिसिजन दिला नव्हता. कॅच कंप्लीट झाला नव्हता आणि धावबादच्या रूपात मात्र या ठिकाणी कल्पेश बाद होतोय. कुठेतरी थोडस लक्ष विचलित झालं आणि यावेळेस मात्र धावबादच्या रूपात मात्र गडी बाद होतोय तो कल्पेश ठाकूर. यावेळेस मात्र स्वतः कर्णधार व्हाईस प्लेअर या ठिकाणी आदित्य मोरे डी पिझ्झा संघाकडनं. यावेळेस मात्र गडी बाद होतोय कल्पेश ठाकूर. या ठिकाणी मात्र ऑनफिल्ड पंचांचं कॅचचं डिसिजन आलं नव्हतं आणि त्यावेळेस मात्र थोडस लेझी क्रिकेट झालं आणि कल्पेश कुठे दुर्दैवी बाद. यावेळेस मात्र आदित्य मोरे एक अष्टपैलू खेळ नेहमीच उनबाट गावात खेळत असतात. आज मात्र डीपीचा संघाकडनं फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय आणि प्रहार किती मोठा आहे तर नक्कीच देऊन जाणार आहे 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 57 धावा. डी जे 58 धावा माफ करा. षटक संपलेलं आहे. सुट्टी घेतलाय काय तुझी मजा आहे आम्हाला नाही मॅच बघायचं नक्कीच 4 षटकाच्या उत्तरार्ध मात्र डीप पिझ्झा संघाची धावसंख्या झाली ती 58 धावा. सलामीला आलेला फलंदाज चेतन आर्रेकर अजूनही फलंदाजी करतोय. चांगलीच फलंदाजी करतोय संघासाठी. 4 चौकार आणि 1 षटकारांशी खेळतोय चेतन आर्रेकर. डी पिझ्झा संघाकडनं 26 धावांवरती खेळतोय. खूप सुंदर खेळ पाहायला मिळतो चेतन आर्रेकर या फलंदाजाकडनं. डीप पिझ्झा संघाकडनं नक्कीच फलंदाजी करतोय. तर मात्र गोलंदाजीसाठी येतो तर राकेश पाटील. राकेश पाटील उनबाट संघाकडनं नेहमीच खेळत असतात. आज मात्र अक्षोभ्य 11 संघाकडनं पाचारण केलं जाते. राकेश यांचा पहिला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच आखो टप्प्याचा चेंडूला काय केलं जाईल तर फक्त क्षेत्ररक्षकाला उभं राहावं लागणार आहे ते प्रेक्षक बनून षटकार येतो पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या 6 पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 64 धावा. नक्कीच ज्यावेळेस पाहिला की आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि तोच तो फलंदाज गेल्या वर्षी गतवर्षी 50 धावा ठोकणारा फलंदाज ज्यावेळेस मात्र क्रीजवर असणार आहे. 4 षटक समोर गेलेला फलंदाजाला जर का तुम्ही आखूड टप्प्याचा चेंडू टाकणार तर आ बैल मुझे मार असंच कुठेतरी दिसतंय. यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर टाकलेला चेंडू पंच दौडशवित आहेत. हा मात्र सोयरे चेंडू आहे. सोयरे चेंडू व्हाईट चेंडू
अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 65. कुठला कॅमेरा आहे वरचा वरचा सोडतो हवेने ओ माय गॉड पुनश्च पाहूया यावेळेस मात्र राकेश पाटील पुनश्च चेतन पुनश्च प्रहार करतो. चेंडू बराच काळ हवेला. चेंडू खाली दर्शन येतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी देतो. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 69. तुम्ही पुढे जाऊ नका. ब्रेक नंतर आपण पुढे येऊया. ऐकूया साईप्रीत डीजेला. राकेश पाटीलवर यावेळेस मात्र प्रहार केला जातो. पुन्हा थोडसा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मात्र चेंडू आणि फळे यांचा कुठलाही संपर्क होत नाही. दरम्यान निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या थांबून येते मात्र 75 धावांवरती. 5वं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र अक्षोभ्य 11 संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. 5वं षटक मार्गस्थ असताना 2 गडी गमावून मात्र 75 धावा जमवल्या आहेत. त्या मात्र पिझ्झा संघाने पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा लेगच्या दिशेने भिरकावला. क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू थांबणार नाहीये. सी मारेशे बाहेर जातो. 4 धावांसाठी बी से याच मात्र यांच्याकडनं चेतन आरेकर एक चांगली फलंदाजीकडे यावेळेस मात्र नक्की चांगला चेंडू टाकला होता. अरे कॅमेरा सोडत आहे पहिला वाला हा अरे काय माहिती यावेळेस मात्र 2 धावा चोरून काढल्या जातात का आदित्य मोरे आणि चेतन आरेकर या फलंदाजाकडनं. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती मात्र 81 धावा. 5 षटकाच्या उत्तरार्ध 81 धावांचा डोंगर मात्र या ठिकाणी रचलाय. चेतन मात्र फलंदाजी करतोय. 19 चेंडू आणि 45 धावांवरती चेतन फलंदाजी करतोय. अरे सावर नाही तर इकडे निशांत तामोरे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. निशांत तामोरे नक्कीच खूप सुंदर फलंदाजी या ठिकाणी डीप पिझ्झा संघाने पहिला सामना मात्र गमावल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास बळवला आहे ह्या संघाचा. करूया मरूया हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे तो अक्षोभ्य 11, दुसऱ्या बाजूला डीप पिझ्झा 11. नक्कीच चांगली फलंदाजी थोडीशी खराब गोलंदाजी यावेळेस मात्र ठरली आहे ती मात्र अक्षोभ्य 11 ची. यावेळेस फुलटॉस चेंडू प्रहार केला जातो. धीरज मोरे या चेंडू खाली क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच फक्त आणि फक्त 1 धाव मिळणार या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 82.
नक्कीच चेतन आर्रेकर 19 चेंडू आणि 45 धावांची खेळी करतोय. गतवर्षी मात्र या ठिकाणी सुंदर फलंदाजी झाली होती. चेतन आरेकर यांनी 50 धावा कुठल्या यावेळेस मात्र 50 पूर्ण होईल का? चेंडू आहे सीमारेषेच्या जवळ आणि यावेळेस मात्र सुंदर झेल पकडला होता, मात्र चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि यावेळेस मात्र 50 धावा पूर्ण करतोय चेतन आर्रेकर. काय फलंदाजी केली जाते वर्षी देखील पहिली हाफ सेंचुरी मारणारा हाच फलंदाज यावेळेस मात्र पुन्हा हाफ सेंचुरी कंप्लीट करतोय. पुन्हा पंचांचा इशारा नो चेंडूचा येतोय. यावेळेस मात्र षटकार, नो चेंडूवरती षटकार खेचला जातोय. फ्री हिटचा चेंडू चेतन आर्रेकर मात्र 50 गाठतोय. पाहूया पुन्हा चेतन फ्री हिटचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतो चेतन आरेकर यांच्याकडे पॉईंटच्या दिशेने. दर्शन मात्र चेंडूला अडवू शकत नाही. चेंडू जातोय धन 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 करत सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या पुन्हा 4 ने फ्लाय होते. धावसंख्या झाली ती मात्र 93 धावा. नक्कीच मोठी धावसंख्या जमावतोय डी पिझ्झा संघ. एका बाजूला चेतन आरेकर फलंदाजी करतोय, 21 चेंडू 55 धावांची खेळी करतोय. दुसऱ्या बाजूला मात्र आदित्य 2 चेंडू आणि 7 धावा. पाहूया चेतन आरेकर काय फलंदाजी करतोय. 50 धावांवरती खेळतो, 55 धावांवरती खेळतो. यावेळेस मात्र चांगला चेंडू गोष्ट फिरवली जाते चेंडूवरती, कुठली संधी दिली नाहीये. यावेळेस मात्र चेतनाला सलामीला आलेला फलंदाज 22 चेंडू आणि 55 धावांची खेळी चेतन आरेकर या फलंदाजाकडे सुरू आहे. नक्कीच अजूनही शेवटच्या षटकातले 3 चेंडू शेष असणार आहेत. गोलंदाज हार्दिक पाहूया कशा प्रकारे गोलंदाज पुन्हा थोडूसा हळुवाररीत्या सोडलेला चेंडू. चेंडू खाली राधे येतोय. राधे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी करतोय. तोवर मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 94 धावा. 56 धावांची खेळी, सुंदर खेळी पाहायला मिळते चेतन आरेकर या फलंदाजाकडनं. गत वर्षी मात्र पहिली सेंचुरी झळकवणारा फलंदाज ह्या वर्षी देखील हाफ सेंचुरी झळकवतोय. नक्कीच आपली प्रतिभा सिद्ध करतोय चेतन आरेकर नावाचा फलंदाज. पुन्हा पाहूया हार्दिक, हार्दिक तो आदित्य. या चेंडू यावेळेस मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र धावचित करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकही धाव मिळत नाही. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली हार्दिक या गोलंदाजाकडनं. धावसंख्या थांबून ती मात्र 94 धावांवरती मोठी धावा या ठिकाणी बनवण्यात यश प्राप्त होते. ते मात्र पिझ्झा संघाला, मात्र आदित्य स्वतः चॉईस प्लेअर या संघाचा. यावेळेस मात्र आखून टप्प्याचा चेंडू आणि चेंडूवरती प्रहार चढवला जातोय. क्षेत्ररक्षक बनतोय, प्रेक्षक चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 6 धावा हायएस्ट स्कोर मात्र या ठिकाणी गणला जातोय डी पिझ्झा संघाचा. 100 धावा
नाही. बघूया पहिल्या चेंडूवर चिन्मय आक्रमक झाला. पुढचा चेंडू फुलटॉस बाईचा चेंडू होता. पुन्हा एकदा स्लॉक स्मिथ पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा चेंडू एक निर्धाव. चांगलं रेस्ट्रिक्शन. निर्धाव चेंडू. एक तेरी तो एक मेरी. एक तू तर एक मी. पहिला चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव, तिसरा चेंडू दर्शन तू चिन्मय. बघूया पुन्हा एकदा सफल झालेले आहेत. पुन्हा एकदा स्टंपच्या बाहेरचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा टायमिंग झालं नाहीये, परंतु चेंडू बॅटला लागून डीप मिड विकेटच्या दिशेने गेला. तोपर्यंत दोन्ही फलंदाजी सहजरित्या एक धाव पूर्ण केली. या एका धावेनिशी धावफलक पोहोचले 6 धावेवर. तशी आक्रमक सुरुवात ची अपेक्षा होती तशी झाली नाहीये, कारण 16 प्रतिशतक आपल्याला धावायचं आहे. जर हे धावसंख्याचे पुन्हा एकदा उलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. नो मॅन्स लँडच्या दिशेने धन 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 करत कार्पेटला लगत सरळ पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर 4 धावा. उलटा चेंडू होता. स्वीप करण्याच्या नात्यात प्रॉपर टाइम करता आलं नाही, कारण चेंडू खूपच ऑप्शनच्या बाहेर होता. त्याला सफल होणं स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात, परंतु बॉल मध्ये एवढी ताकद होती की चेंडू जमिनी लगत नो मॅन्स लँडच्या दिशेने गेला आणि चौकार. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल दर्शन यांचा. चांगलं षटक म्हणता येईल. 2 चौकार आणि एक अतिरिक्त आणि एक धाव असे 10 धावा दिलेत 5 चेंडू मागे. पुढचा चेंडू ऑप्शनच्या ओव्हर पिच चेंडू फ्लॉक स्वीट केला. स्वीट अँड हँडसम चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा बाहेर. षटकार. सरकारी जमाचा म्हणतो मला एक धन्यवाद डीजे. जर विचार केला ना तर पहिल्या नावामध्ये आपण पाहू शकाल DVPL सीझन 2 चं पहिलं अर्धशतक. त्याच्या नावावर चेतन आरेकर. DVPL सीझन 1 मध्ये देखील अर्धशतक आणि DVPL सीझन 2 मध्ये देखील अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला चेतन आरेकर. उत्कृष्ट फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. 100 धावा ठोकल्या. बॅटिंग करताना प्रथम आपण पाहू शकाल DP या संघाने आणि 101 धावांचा पाठलाग करताना एक चांगला स्टार्ट पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 16 धावा. अशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल प्रत्येक षटकामध्ये आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती डीपीचा आयकॉन खेळाडू आदित्य मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर चिन्मय धवनी गुणिले. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस बॉलवर प्रहार केला आणि आमच्या समालोचन कक्षेला मानवंदना देणारा पहिल्याच बॉलवरती आदित्य मोरेचं केलंय भव्य स्वागत. चिन्मयच्या बॅट मधून आलाय षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी षटकार आलाय. धावसंख्य धाव फलकावरती 22 धावा. टोटल मोठा आहे, परंतु आयुष्यात कोणतीही टोटल मोठं नसते आणि कोणतीही टोटल क्रिकेटच्या पटलावरती छोटी नसते. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहू शकाल वाईड यॉर्करचे प्रयत्न आणि प्रयत्नाती परमेश्वर ज्याला म्हटलं जातं ना, तशाच पद्धतीने गोलंदाजी सध्या होत असताना मैदानाच्या आतमध्ये आदित्य मोरे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्ग वरती. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला तरी मात्र आपण पाहू शकाल दुसरा चेंडू निर्धाव हाताळण्याची क्षमता या गोलंदाजीकडे आहे. म्हणून तर डीपीचा आयकॉन खेळाडू म्हणून आदित्य मोरेकडे पाहिलाय. दर्शन मेहर डीपीचे ओनर सध्या पण पाहतायत शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण करताना 38 सर्कलच्या बाहेर. आपण जर पाहिलं लॉंग ऑन मध्ये तर रुपेश ठाकूर टीमचा कॅप्टन. धावसंख्या धावफलकावरती 22. यावेळेला चांगला फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अगदी मैदानाला गुदगुलत करत चाललाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चौकारा करीता 4.
धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावा. यावेळेला फटका उंच गेलाय. विकेट किपर देवेश तांबोरे त्या ठिकाणी मात्र चेंडू खाली येत असताना झेल ड्रॉप झालाय. एक धाव परिपूर्ण होत आहे. दुसऱ्या करायचा प्रयत्न नाहीये या ठिकाणी. चिन्मय दवणे, धीरज मोरे हे दोन बॅटर सध्या आपण पाहू शकाल. धावसंख्येचा विचार जर केला धावसंख्या धावफलकावरती एकच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकावेल. 27 धावा धावफलकावरती. TUUPL 2026 सीझन 2 डे वन मधील चौथा सामना. एका बाजूला डीपीचा तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल अक्षोभा एंटरप्राइजेस. आज प्रॉमिस डे. एक प्रॉमिस माझ्याकडून जेवढा चांगला खेळ करता येईल तेवढा खेळ. काही झाल्यास साथ मी माझ्या गावाला देईन. कधी हरलो पराभव झालो तरी नाराजी मी व्यक्त करणार नाही. कारण प्रॉमिस करतो मी माझ्या गावाला की आज या मॅच मध्ये संघाला जिंकून देईन. आणि जर या मॅच मध्ये अपयशी झालो तरी प्रॉमिस करतो माझ्या संघाला की फक्त नेक्स्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मी टीमला जिंकून देईल. प्रॉमिस करतो माझ्या गावाला परिस्थिती कशी असो लढणं मी सोडणार नाही. प्रॉमिस करतो माझ्या गावाला की स्वतःसाठी नाही फक्त संघासाठी मी खेळेन. प्रॉमिस माझ्या फक्त गावासाठी. षटकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 33 धावा 33. शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधील. यावेळेला आपण पाहू शकाल आडव्या बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल चेतन आरेकर. DUUPL सीझन 1 मध्ये अर्धशतक. DUUPL सीझन 2 मध्ये अर्धशतक. ज्यामध्ये म्हणतात ना मोहम्मद शमी यांना की मिस्टर वर्ल्ड कप, मिस्टर ICC, त्याच पद्धतीने मिस्टर DUUPL मिस्टर चेतन आरेकर आपल्याला पाहायला मिळते. षटक संपले 2. 101 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावरती आहेत आपण पाहू शकाल 35 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक सुरुवात म्हणावं लागेल. अक्षोभा एंटरप्राइजेस संघाकडून बॅटिंग करताना धावसंख्या धावफलकावरती 35. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं जातं. पहिलं षटक थोडंसं महागडे हाताळलं होतं परंतु संघ कर्णधाराने मात्र या ठिकाणी आपण बघू शकाल विश्वास ठेवलाय. कॉन्फिडन्स आहे. आपण बघू कसं दर्शनकडे एक छोटा खेळाडू आहे परंतु छोटा खेळाडू या मोठ्या स्पर्धेमध्ये कमाल करत असताना आपण पाहू शकाल. यावेळेला पाहू शकाल ट्रॅम लाईनच्या बाहेर चेंडू आपण पाहू शकाल आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी दर्शवताना यस इट इज अ व्हाईट बॉल. अवंतर धावेत भर होणार. धावसंख्या 1 ने फ्लावते. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. एक चांगला टोटल या ठिकाणी पाठलाग करताना चांगला आणि गोड स्टार्ट म्हणावं लागेल. फुलबार टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने फक्त ढकललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल योगेश नाईक चेंडू पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत फक्त मिळेल एक. एकच्या साह्याने धावफलक हलता टमण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. स्कोर कार्ड जर तपासून पाहिलं ना तर स्कोर कार्ड वरती धावा आहे 37 धावा. 2 सलामीवीर बॅटर आपण पाहू शकाल सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतायत. परंतु पहिल्या डावात कोण विसरेल चेतन आरेकरची ते अर्धशतकीय खेळी. यावेळेला जागा बनवली स्वतःसाठी त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवलं जाईल. त्यांनी फेकी केली जाईल. 1 बॉल चेंडूला गॅदर करताना
गोलंदाज आपण पाहू शकाल दर्शन. धावसंख्या धाव फलकावरती 38 धावा. ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते तुमच्या घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर. जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला हुक केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डी पिझ्झा संघाचे प्रोप्रायटर दर्शन मेहर त्या ठिकाणी जेल ड्रॉप झालाय. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. दुसरं जीवनदान या ठिकाणी चिन्मय दवणे या बॅटरला आपण पाहू शकाल. पहिला जेल ड्रॉप केला होता देवेश टाबोर या खेळाडूने. दुसरा जेल ड्रॉप झालाय. दर्शन मेहर स्वतः टीमचा ओनर आपण पाहतोय इन ऍक्शनला. धावसंख्या धाव फलकावरती 4040. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आपण पाहू शकाल. ऑफ स्टिकचा बाहेरचा चेंडू थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जर या स्पर्धेत 40 प्लसचा क्रिकेट जर पाहिलं हा चेंडू ऑफ स्टिकला खेळला असता. हा फरक आहे युवा आणि अनुभव खेळाडूंकडे आणि तोच फरक या ठिकाणी जाणवला या बॉलवरती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती 41 धावा 41. सुरज पागदरे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय करूया त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. कोला डब्याचा बॉल यावेळेला आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळताना दर्शन तांबोरे यावेळेला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बेचाळीस धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फंबल झाला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेल परिपूर्ण केलाय. षटक क्रमांक संपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 101 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावरती आहेत 42 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. वर्ष येत राहतील जात राहतील. आयुष्यात पुढे जायचं असेल तर खूप सारी मेहनत करा. जे नशिबात नाही ते पण मिळून जाईल. फक्त संघर्ष करत राहा. कारण साम्राज्य एका दिवसात बनत नाही शून्यातून तयार होतं. म्हणून मेहनत अशी करा की तुमच्या मेहनतीची सुरुवात जरी छोटी असली चालेल पण यशाचा सोहळा त्याने धिंगाणा घातला पाहिजे. कष्ट इतके प्रामाणिक करा की आयुष्यात न मिळणाऱ्या गोष्टी देखील तुमच्या मेहनतीच्या प्रेमात पडल्या पाहिजेत. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो जिथे कष्टाला पर्याय नाही तिकडे यशाला देखील पर्याय नाही. ट्राय बट डोंट क्राय. 18 चेंडू आणि 59 धावा अशक्य असं काही नाही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. कारण जर विचार जर केला ना संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा अथांग समुद्र तेलाचा एकही थेंब बुडू शकत नाहीये. त्याचप्रमाणे 18 चेंडू आणि 59 धावा देखील होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स हा सर्व काही सांगून जाईल येणाऱ्या काळामध्ये. अक्षोभा एंटरप्राइजेस संघाचा आपण पाहू शकाल दिग्गज फलंदाज उनबाटचा पोलाड म्हणून ज्यांना ओळखलं जातं तोच सध्या मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल दर्शन मेहर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याचं कारण 2.6 बॉलवरती महत्वपूर्ण विकेट गमावली चिन्मय दवणे या फलंदाजाची. आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 59 धावांचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा टीमचा आयकॉनिक खेळाडू डी पिझ्झा संघाचा आदित्य मोरे. पहिला चेंडू आपण पाहू शकाल हलक्या हाताने फक्त ढकललाय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण योगेश नाईकच्या माध्यमातून चांगली फेकी पाहायला मिळाली. 2 धावा परिपूर्ण होताना पाहिल्या. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. म्हणून तर क्रिकेटच्या खेळामधील सिंगलला मात्र क्रिकेटची लाईफलाईन म्हटले. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफलाईन लोकल त्याचप्रमाणे क्रिकेट या क्षेत्राची लाईफलाईन सिंगल. यावेळी लॉवर फुलटा चेंडू होता चांगला पिक केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा योगेश नाईक त्या ठिकाणी ऍक्शनला पाहायला मिळतात. बॅकअपला खेळाडू असल्या कारणाने धाव मिळेल फक्त 1.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 45 रोहित गुरुनाथ शर्मा ICC T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर सध्या आपण पाहतोय त्याच खेळाडूचा जर्सी नंबर फलकावर रोल केला जातोय 45. उलटा चेंडू होता फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक योगेश नाईक यावेळेला झेल पुन्हा एकदा ड्रॉप करत आहे. जर विचार जर केला ना पिझ्झा संघाचा तर क्षेत्ररक्षण खराब राहिलाय याच्या दिवसांमध्ये. आणि जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतायत गोलंदाजाला एकच सहारा असतो तो म्हणजे क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक. यावेळेला झेल ड्रॉप झालाय. एक मिळेल धावसंख्या धावफलकावरती 46. यावेळेला चांगला फटका झेल सुटला गेला स्ट्राईक चेंज झाली आणि यावेळेला आपण पाहू शकाल धीरज मोरे बॅट मधून आलाय DUPL षटकार 6. धन्यवाद डीजे. आदित्य मोरेचा विचार केला दुखापत ग्रस्त आहे परंतु संघासाठी महत्वपूर्ण षटक हाताळताना आदित्य मोरे ऍज अ आयकॉन. परंतु संघाला गरज आहे आणि ती गरज भासवताना ऍज अ बॉलर आपण पाहू शकाल आदित्य मोरे. ऍज अ बॅटर धीरज मोरे. धावसंख्येचा विचार केला 52 धावा धावफलकावरती 52. वाऱ्याची गती असल्या कारणाने थोडासा अडथळा निर्माण होतोय नो डाऊट. मैदान जर आपण पाहिलं उच्चाडा माता क्रीडा संकुल समुद्र लगतचं हे हिरवगार मैदान. यावेळेला रोल फुटा चेंडू होता ऑफस्टिकला खेळलाय त्या ठिकाणी दर्शन मेहर पाहायला मिळत आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या एकने फ्लाय होताना 53 वर जाऊन पोहोचले. या मैदानाची विशेषता जर पाहायला गेले ना एखाद्या पानटपरीवर जा आणि पानवाल्याला म्हटलं ना की एक पान बनवून दे आणि त्याच पद्धतीने जो तो पान बनवून देतो आणि त्या पानावरती जेव्हा तो केसरचा एक लेअर चढवतो त्याच पद्धतीने हे मैदान पाहायला मिळते. चहू बाजूला हिरवगार आणि मध्येच लालसर रंगाची खेळपट्टी. ज्या पद्धतीने आपल्याला उछळ माता क्रीडा संकुलाची खेळपट्टी पाहायला मिळते. यावेळेला म्हटलं पाहू शकाल प्लेड अँड मिस हे दृश्य पाहायला मिळालं. षटक रंग संपली 4 षटकाच्या उत्तरार्ध 101 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावरती आहे 53. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा DUPL सीझन 2. तर पाहूया या ठिकाणी प्रमुख पाहुणे महेश आरेकर सरांचं शुभागमन झालाय. वेलकम सर. सरचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत असताना त्यांचंही करूया सरचे हार्दिक स्वागत. वेलकम सर. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेश आरेकर यांचे या ठिकाणी स्वागत करताना आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आयोजक धीरजी तामोरे सर. जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेला. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेलं ना तर 53 धावा. 101 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात झाली होती परंतु प्रत्येक षटक हे मेंटेन ठेवावं लागतं 15 ते 18 धावांचं. परंतु हे मागचं षटक जर पाहिलं ना तर फक्त त्या षटकामध्ये जर विचार केला तर 11 धावा खर्च केल्या होत्या आणि तेच महागडं कुठेतरी पडलंय. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तब्बल जर पाहायला गेलं तर 48 धावांची आवश्यकता. अवघड आहे परंतु अशक्य असं काही नाहीये. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला समोरच्या दिशेला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होतील का आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल दुसरी धाव घेण्याच्या नादात दर्शन मेहरला बाद व्हावं लागेल. त्यानंतर आपण पाहू शकाल जयदीप मेहर सरांचा देखील शुभागमन झालाय. वेलकम सर. उच्ची गावचा एक बुलंद खेळाडू एक लेजंडरी खेळाडू 40 प्लस सातत्याने ते खेळत असतात. त्यांचंही शुभागमन झालंय. करूया सरांचं देखील सरच्या हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आदरणीय मात्र आपण व्यासपीठावरून स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तमाम जोडलेले क्रीडा रसिक दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही करूया सरचं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 47 धावा. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार कमीत कमीत या षटकामध्ये 2 यायला हवेत आणि येणं गरजेचं आहे. धीरजकडे क्षमता आहे.
चांगला फटका पूल केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय धीरज मोरे ब्रँडचा ब्रँडेड दर्जेदार फ्लायटेड सिक्सर 6. 60 धावा धावफलकावरती म्हणजेच काय आता जर पाहायला गेलं ना तर 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 41 धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स जे करून दाखवलं होतं आपण पाहू शकाल रिंकू सिंग यांनी तेच करावं लागेल. आपण पाहू शकाल धीरज मोरेला क्षमता आहे धीरजकडे परंतु आता मात्र क्षमतेनुसार क्षमतेच्या विरुद्ध खेळावं लागेल. वाईडर कसा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळाला एक पूर्ण केला दुसरीचा प्रयत्न चालवलाय त्या ठिकाणी वेगाने धावताय क्षेत्ररक्षक आणि फेकी येईल तोपर्यंत 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 62 62 धावा धावफलकावरती. आज या स्पर्धेचा पहिला दिवस खूप चांगली स्पर्धा नेट का आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे दांडी बी संघाकडून. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू होता सरळ बॅटचा वापर केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश ठाकूर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 मेल 1च्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 63 धावा. यावेळेला फुलटॉस चेंडू होता सरळ बॅटचा वापर केला डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि यावेळेला हार्दिक जर विचार केला गोल्डन डक वर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. हार्दिक इज गॉन म्युझिक इज ऑन. नवीन फलंदाज सिद्धू मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी हाताळताना एक जरी षटकार आलाय चिन्मय याच्या गोलंदाजीच्या विरुद्ध परंतु त्याने कमबॅक देखील केलाय. ज्यावेळेला जागा बनवली होती परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला पाहिलं निहाळलं आणि अचूक पेपर बेजक मारा करत जरा षटक क्रमांक संपलेत 5 षटकाच्या उत्तरार्ध. धावसंख्येचा विचार केला तर 63 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या सामन्याची असं म्हणावं लागेल कारण की 101 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली होती परंतु सुरुवात मेंटेन ठेवायला हवी होती आणि ते करताना मात्र गोलंदाजाने चांगला कमबॅक करून पाहायला मिळालं. दांडी उछळी उनबाट प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये अर्धशतक दांडी उछळी उनबाट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये अर्धशतक मिस्टर DUUPL असं मात्र या स्पर्धेमधून त्यांना उपाधी देण्यात आली. हे मात्र मी नक्कीच म्हणेन चेतन आरेकर काय ती फलंदाजी चौकार षटकारांची आतिषबाजी जणू काही पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मात्र एचवर स्पोर्ट्स या संघाविरुद्ध तो नेक्स्ट मॅच खेळेल आणि आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पिझ्झाचे ओनर आपण पाहू शकाल विकी तांबोरे यांचा देखील शुभागमन झालाय. वेलकम सर सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला फुलटॉस चेंडू नो बॉल पंच दर्शवताना आणि नो बॉल वरती आलाय षटकार म्हणजेच काय इथे मात्र म्हणतात ना आम के आम घुटले हो के दाम असंच म्हणावं लागेल. या बॉल वरती फ्री देखील मिळाली नो बॉल वर षटकार देखील आला म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 70 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र या सामन्यात मजा येईल नो डाऊट. यावेळेला फुलटॉस चेंडू सोडणार नाहीये यावेळेला देखील पाठवलाय बॉलला लांब 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 खूप लांबवर षटकार
फ्रीडच्या बॉलवरती षटकार, नो बॉलच्या बॉलवरती आलाय षटकार. आता म्हणजेच काय, तर आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये तब्बल जर पाहायला गेलं ना तर 25 धावांचं समीकरण होऊ शकतात धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. आता टीम मीटिंग्स होतील, गोलंदाजाला प्रेशराईज केलं जाईल, कारण की सामना अशा परिस्थितीमध्ये आलाय ना 5 चेंडू 25 धाका देखील होऊ शकतात. कारण की जर वाऱ्याची गती जर पाहिली त्याच गतीने फलंदाजी करताना मॅन फ्रॉम उनबाट धीरज मोरे, उनबाटचा पोलार्ड खूप चांगली फलंदाजी तो सध्या करतोय. त्याच्या बॅट मधून जर पाहायला गेलं ना तर तब्बल 6 षटकार आलेत, म्हणजे 36 धावा जर आपण पाहू शकाल. आणि जर बॅटिंगचा विचार केला ना तर धीरजचा तर तब्बल 52 धावा त्याने देखील ठोकल्या. एकदा जोरदार टाळ्या धीरज करिता. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक ज्याच्या नावावर, असा उनबाटचा पोलार्ड ज्याच्या नावावर ठरते अर्धशतक या स्पर्धेतील दुसरं. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बॉल अँड 2 सिक्सेस. अप्रतिम फलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धीरज मोरे, यू क्लास, यू ब्युटी. आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धावा, हे सामन्याचं समीकरण. आता मात्र जे प्रेक्षकांनी मॅच बंद केली होती त्यांनी मात्र पुन्हा एकदा आपला मोबाईल मध्ये युट्यूब ओपन करून ओम साई स्पोर्ट्स या चॅनल वर जाऊन मॅचला पुन्हा एकदा सुरुवात केली असेल. कारण की आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग हा सामना नक्कीच आवडला असेल. एकदा जोरदार टाळ्या धीरज मोरे या फलंदाजाकरिता. काय सुंदर अशी फलंदाजी करताना तब्बल 58 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक याच्या नावावर धीरज मोरे ऑन फायर. 4 बॉल आणि 19 धावा, 3 षटकार, 1 सिंगल येईल का, की धीरज मोरे या ठिकाणी आपल्या संघाला विजय मिळवून देईल. इथून मात्र गोलंदाज कल्पेश ठाकूर एक कमाल करेल का, एक फेअर चेंडू नक्कीच सामन्याला कलाटणी देईल. परंतु इथून मात्र 1-2 षटकार सामन्याचं चित्र आणि पूर्ण पलटून जाईल हे मात्र नक्की. कारण आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धावा. ज्या प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडला होता, गाड्या चालू करून घरच्या दिशेला प्रवास सुरू केला होता, ते देखील आता परत येताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि बॉलला पाठवलं बॅक टू बॅक 3-6 इन रॉ. धुवाच्या सणाकरिता आपण पाहू शकाल रोहित गुरुनाथ शर्मा, कॅरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, ग्लेन मॅक्सवेल, एपी डिव्हिलियर्स ह्यांच्या आठवण झाली. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता तब्बल कराव्या लागतील 13 धावा. सामन्याचा समीकरण आता मात्र जे प्रेक्षक बसले होते ते मात्र आता उभे आहेत. जे मात्र उभे होते ते आपल्या टाचावर उभे आहेत. आणि जे प्रेक्षक मात्र रिलॅक्स होते त्यांच्या आता मात्र मनामनात दडदड चालू असताना जे प्रेक्षक असं म्हणतात लाईव्ह मॅच पाहतायत ते नक्कीच म्हणत असेल सामना जिंकलाय डीपीचा संघाने. परंतु जर पाहायला गेलं ना तर सामना आता कोण जिंकेल कोण हारेल हे मात्र 3 चेंडू पडल्यानंतर तुम्हाला समजेल. एकदा सामना आवडला असेल प्रेक्षक वर्ग तर एक क्रिकेट प्रेमी म्हणून काय करायला हवं, काय व्हायला पाहिजे या सामन्याकरिता. फलंदाजी अप्रतिम झाली आहे. धीरज मोरे, यू क्लास, यू ब्युटी. 3 बॉल 3 मध्ये करायचे 13 धावा. तीन बॉल 13 हे सामन्याचं समीकरण. कंपल्सरी चेंज असल्या कारणाने 13 धावा बनवाव्या लागतील ह्याची मात्र नोंद घ्या. अक्षोभा एंटरप्राइजेस यावेळेला फटका बसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेतन आरेकर, त्याने टिपलाय उत्कृष्ट झेल. आणि यावेळेला धीरज मोरे बॅक टू दी पवेलियन. एकदा धीरज मोरेची फलंदाजी आवडली असेल प्रेक्षक वर्गाला तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे धीरज मोरेसाठी. वाघ जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो. तीच दहशत, तोच दरारा आणि तीच दरारा घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता. परंतु आता मात्र तंबूच्या बाहेर त्याला जावं लागतंय. नक्कीच नाराजी व्यक्त केली जाईल, परंतु धीरज मोरेचं स्वागत केलं जाईल टाळ्यांच्या गजरामध्ये. अक्षोभा एंटरप्राइजेस संघाचा एकमात्र खेळाडू ज्याने या 101 धावांचा लढतीमध्ये महत्वपूर्ण खेळी केली. एका जोरदार टाळ्या धीरज मोरे करिता. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय धीरज मोरे, उपाटचा पोलार्ड.
आता मात्र 2 बॉल आणि तब्बल 2 बॉल मध्ये 2 बॉल 13. सामन्याचं समीकरण एखादा इथून जर अनफेअर चेंडू हाताळला पुन्हा एकदा सामन्यांना कलाटणी येईल, परंतु कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. तेजस मोरे टीमचा कॅप्टन, टीमचा संघनायक, टीमचा ओनर, टीमचा संघ मालक. 2 बॉल 13. यावेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला आलाय, लांब वरती ठोकलाय. यावेळेला धीरज मोरे बाद झाल्यानंतर देखील ते काम करत असताना तेजस ऑन फायर पहिल्याच बॉल वरती ठोकलाय, त्यानेही षटकार. 1 बॉल आणि 7 धावा. कंपल्सरी चेस असल्या कारणाने हे मात्र सामन्याचं समीकरण थोडस अवघड आहे, परंतु इथून मात्र एखादा वाईट चेंडू विमर चेंडू हाताळला तर सामन्यात पुन्हा एकदा कलाट येईल. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आता मात्र 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. आणि यावेळेला मात्र सामना विजयी झालाय. अभिनंदन टीम डी पिझ्झा बॉईज आणि हार्ड लक टीम अक्षोभा एंटरप्राइजेस. या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाला, आपलंही अभिनंदन, आपलंही कौतुक. ही स्पर्धा आपली आहे आणि आपण आपल्यासारखेच खेळतो. आणि एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम करिता. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, जिकडे मात्र प्लेअर ऑफ द मॅचचं वितरण केलं जाईल. नो डाऊट